सपना झूम स्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा गणिताचा दुसरा धडा रेषा आणि कोन याचा स्वाध्याय 2 बघणार आहोत. आणि हा 2026 पासून जो नवीन अभ्यासक्रम सुरू झालाय ना, त्यातला धडा आहे हा. पहिला प्रश्न काय आहे? अचूक पर्याय निवडा. ओके, तर पूर्ण कोनामध्ये टिंब काटकोन असतात. आता पूर्ण कोन किती अंशाचा असतो? तर 360 अंशाचा. तर किती काटकोन असतील त्याच्यात? तर त्याच्यामध्ये असतात 4 काटकोन. 1 2 3 4. 360 भागिले 90 करा, आपलं उत्तर हे 4 येतं. सरळ कोनाचे 3 समान भाग केले तर मिळणारा प्रत्येक कोन टिंब असेल. आता सरळ कोनाचे आपण जर 3 समान भाग केले, ओके, बघा, हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन, तर काय होणार आहे? तर तिन्ही लघुकोनच मिळणार आहेत आपल्याला. ओके, चला. कारण 180 ला जर आपण 3 ने भागलं तर 60 होतं आणि 60 अंशाचे 3 कोन हे तिन्ही लघुकोन असणार आहेत. किरण ओपी आणि किरण पीक्यू यांचा आरंभ बिंदू टिंब आहे. ओके, तर आता बघा, एक आहे किरण ओपी, ओके, आणि दुसरा आहे किरण ओक्यू. ओके, तर हा जो आरंभ बिंदू आहे तो कोण आहे? ओ आहे. कारण किरणाचं नाव हे आरंभ बिंदूपासूनच सुरू होतं. ओके, जर किरण ओपी आहे ना, त्याला आपण ओक्यू असं वाचू शकत नाही, उलट नाही वाचता येत. ओके, त्याच्यामुळे हा किरण ओपी आहे, तर ओ हा आरंभ बिंदू आहे आणि ओक्यू मध्ये पण ओ हाच आरंभ बिंदू असतो. टिंब दोन्ही बाजूंनी अमर्याद असते. ओके, तर हे बघा, एक असतो आपल्याकडे रेषाखंड, हा मर्यादित असतो. ओके, कारण त्याच्या दोन्ही बाजूला टिंब असतो, बंद असतो. ओके, किरण असतो तो एका बाजूला अमर्याद असतो किरण. ओके, आणि रेषा जी असते ना, ती दोन्ही बाजूला अमर्याद असते. बरोबर, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? रेषा. जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. ओके, तर 91 अंश हे काय असणार आहे? तर हा 90 अंशापेक्षा मोठा आहे, कारण 90 अंशाचा कोण असतो? तर काटकोन. तर हा कोण असणार आहे? विशाल कोन, कारण 90 पेक्षा मोठा आहे. तर 180 अंश हा सरळ कोन असतो, माहिती ना, एक सरळ रेषा असते त्याला 180 अंश म्हणतो आणि त्याला सरळ कोन म्हणतो. आणि 360 अंश कोण असतो? तो पूर्ण कोन असतो. ओके, 360 अंश म्हणजे दोन कोन मापक आपण बाजूबाजूला ठेवले तर पूर्ण अख्खा गोल फिरणं म्हणजे 360 अंश. आणि 215 अंश हा 180 अंशापेक्षा मोठा आहे, सरळ कोनापेक्षा मोठा, म्हणजेच हा प्रविशाल कोन आहे. आणि 90 अंश म्हणजे काटकोन, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चला, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढील आकृती पाहून उत्तरे लिहा. ही आकृती दिली बघा, इथे काही रेषा, ओके, काही किरण आहेत आणि ह्यांच्यापासून जोडून एक आकृती तयार झालेली आहे. तर आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे लिहा. ओके, तर बघा, किरण डी ए हा एक किरण आहे आपल्याकडे. ओके, मग किरण ईबी. बघा, किरणाची एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शेवटचा बिंदू हा बंद पाहिजे, म्हणजे आरंभ बिंदू इथं बंद पाहिजे, इथं बाण नाही पाहिजे. ओके, मग किरण ईसी पण आहे, आलं लक्षात. मग किरण ईएफ पण काढता येतो आपल्याला. मग किरण इक्यू पण काढता येतो अशा पद्धतीने, आणि किरण ईपी पण काढता येतो. आलं लक्षात. चला, बघूया पुढचा प्रश्न काय आहे. ओके, तर ई हा बिंदू कोणकोणत्या रेषांवर आहे? तर ई हा बिंदू बघा, रेषा सीएफ वर आहे, किंवा हिलाच रेषा सीई पण म्हणू आपण, आणि रेषा पी क्यू म्हणा किंवा पी म्हणा. ओके, या दोन्ही याच्यावरती हा ई हा बिंदू येतोय. चला, पुढचा प्रश्न बघू आपण. काय दिलं? आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडांची नावे लिहा. ओके, तर बघा, एडी एडी हा रेषाखंड आहे आपल्याकडे अशा पद्धतीने. हा किरण, आता डीए म्हटलं तर किरण पण होतो, पण आपण याला रेषाखंड म्हणू शकतो इथून एवढा. ओके, मग रेख पीडी पीडी हा पण एक होतो. ओके, मग डीई डीई हा पण एक रेषाखंड होतो. त्याच्यानंतर रेख इक्यू होतो. ओके, मग सी पण काढता येतो असा आपल्याला, बी पण काढता येतो.
आणि EF पण रेषाखंड काढता येतो. आले लक्षात तुमच्या? चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. ई हा आरंभ बिंदू असणाऱ्या किरणांची नावे लिहा. तर ई हा आपला आरंभ बिंदू असणार आहे. ओके, जर ईला जर आपण आरंभ बिंदू मानले ना, तर किरण कोणता कोणता होणार बघा. तर EB हा किरण होतो आपला, EC हा पण किरण होतो, EQ हा पण किरण होतो आणि EF हा पण किरण होतो. 4 किरण मिळतात आपल्याला. चला पुढचा बघू प्रश्न आपण काय आहे. कोन BEQ हा कोणत्या प्रकारचा कोन आहे, त्याच्या भुजांची नावे लिहा. ओके, कोणता कोणता कोण सांगितलं? BE आणि Q. हा कोणता आहे कोन? हा विशाल कोन आहे. कारण CEQ हा जो आहे ना, हा काटकोन आहे CEQ. मग CEQ पेक्षा हा मोठा आहे ना, CEQ पेक्षा मोठा आहे म्हणजे हा कोणता आहे? तो विशाल कोन आहे, कारण 90 अंशापेक्षा मोठा आहे. बरोबर. आणि भुजांची नावे काय येणार आहेत? तर किरण EB आणि किरण EQ ही भुजांची नावे येणार आहेत त्याच्या. सोबतच्या आकृतीमधील कोनांची नावे लिहून त्यांचे प्रकार लिहा. ओके, तर बघा इथे आपल्याला एक दिसतो POQ. ओके, तर POQ हा कोण आहे? तर हा विशाल कोन आहे. ओके, POQ हा विशाल कोन आहे. मग QOR, QR हा कोण आहे? हा लघु कोन आहे. त्याच्यानंतर ROS हा कोण असणार आहे? तर हा विशाल कोन आहे, कारण 90 अंशापेक्षा मोठा आहे. मग POR हा अखंड मोठा बघा, हा मोठा पण आहे, विशाल कोनच आहे हा POR. त्याच्यानंतर QOS हा कोणता होणार? हा प्रविशाल कोन होणार. हा प्रविशाल कोन होणार. इथे प्र लिहायला विसरलोय मी. चला, आणि POS अच्छा, आता POS आणि QS बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की हा बघा POS हा P आहे, हा O आहे आणि हा S आहे. याला इथून मोजलात तर हा विशाल कोन आहे आणि इथून मोजलात तर हा प्रविशाल कोन आहे. ओके, आणि इथून हा कोणता होतो? विशाल. ओके, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. खालील प्रत्येक आकृतीतील लघुकोनांची संख्या शोधा. तर बघा या आकृतीत लघुकोन किती आहेत बघा, इथे 3 आहेत. हा एक आहे लघुकोन, हा एक लघुकोन आहे आणि हा एक लघुकोन आहे. बरोबर, 3 लघुकोन भेटलेत आपल्याला. चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता या आकृतीत लघुकोन किती? तर आपण काय केलं, आधी जो एक त्रिकोण होता, एक छोटा त्रिकोण काढला, त्याच्यामुळे किती झालं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तुमच्या लक्षात आलं का, जेवढे त्रिकोण दिसतात ना आपल्याला त्याला गुणिले 3. 1 2 3 4 4 त्रिकोण, 4 त्रिक 12. तर इथे किती उत्तर आहे आपलं? 12. आता इथे बघा, इथे त्रिकोण किती दिसतात बघा आपल्याला? 1 2 3 4 5 6 7. ओके, मग 7 त्रिक किती होणार? 7 त्रिक 21. आपलं उत्तर किती आहे इथे? 21. ओके, यांचा पुढचा प्रश्न काय माहिती काय? यावरून वरील मालिकेत D ठिकाणी येणारी योग्य आकृती काढा आणि त्यामध्ये किती लघुकोन आहेत ते लिहा. लघुकोनाच्या संख्येमध्ये कोणता आकृतीबंध आढळतो ते पण सांगा. तर आधीची आकृती जी होती ना आपली, तर काय होती बघा, एक छोटा त्रिकोण होता, मग त्रिकोणात त्रिकोण, मग त्रिकोणात त्रिकोणात त्रिकोण, असे 3 त्रिकोण झाले होते. आता आपल्याला याच्या बाहेरून अजून एक मोठा त्रिकोण काढला आपण, म्हणून ही आकृती अशी आहे बघा. हा पहिला त्रिकोण मोठा, मग इथे हा एक मोठा त्रिकोण दिसतो बघा, इथे एक मोठा त्रिकोण दिसतो असा, त्याच्यात एक छोटा त्रिकोण, त्याच्यात एक छोटा त्रिकोण आणि परत त्याच्यात एक छोटा त्रिकोण, अशी आकृती तयार होते आपली. ओके, आता तर लघुकोनाची संख्या किती होणार आहे? तर आधी आपण त्रिकोण मोजू किती झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
मग 10 त्रिक किती होणार बघा, 10 गुणिले 3 बरोबर 30. तर उत्तर आपले 30 आहे. ओके. आणि त्यात एक गोष्ट काय लक्षात आली माहिती का, आपल्याला पहिल्यांदा त्रिकोणाची संख्या होती 3, मग झाली ती 12, 9 ने वाढली, मग झाली किती 27, 21. बघा, आधी संख्या होती आपली 3, मग 12, मग 21 आणि मग 30. मग दरवेळी कितीने वाढलेली बघा, 9 ने वाढलेली आहे. ओके, दरवेळी आपली संख्या 9 ने वाढलेली आहे. चला, लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन असलेले मुक्त चित्र काढा आणि त्यात रंग भरा. मित्रांनो, तुम्ही चित्र कोणतेही काढा तुमच्या तुमच्या पद्धतीने. फक्त एक लक्षात घ्यायचं की चित्र काढताना त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कोण, काही वेगवेगळे विशाल कोन असे सगळे दिसले पाहिजे. आता इथे बघा, हे एक चित्र मी तयार केलेलं आहे. याच्यामध्ये बघा, हा विशाल कोन आहे. ओके, हा 90 अंशापेक्षा मोठा आहे. हा छोटा लघुकोन आहे. आता डोंगर तुम्ही कसाही दाखवू शकता, विशाल कोन पण दाखवू शकता, लघुकोन पण. तसंच झाडांमध्ये बघा, इथे तुम्हाला काही कोन दिसतात असे. ओके, मग इथे हा पण एक विशाल कोन दिसतो, इथे एक अँगल दिसतो तुम्हाला. आता घराच्या इथे बघा, इथे एक काटकोन दिसतोय तुम्हाला घराच्या इथे. इथे हा पण एक काटकोन आहे, हा प्रविशाल कोन आहे. दिसतात ना 90 अंशाचा. अशा पद्धतीने तुम्ही ही आकृती काढावं असं काही नाहीये. तुम्ही वेगळी आकृती काढू शकता. तुमच्या विचारांनी, तुमच्या क्रिएटिव्हिटीने अजून वेगळं काहीतरी प्रयत्न करा. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा, आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना तेही मला सांगा, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.